लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्याप्रकरणी आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। तसेच मंत्री अतुल सावे हे मंत्र्यासारखे वागत नसून देवेंद्र फडणवीस सांगतील तेच करतात असा टोला देखील त्यांनी लगावला आहे। अब्दुल सत्तारांनी थोडी अतुल सावेंना ते मत सांगितलं म्हणून अतुल सावेंनी त्याच्यावर बोलायचं। अब्दुल सत्तार थोडी अतुल सावे तुम्ही अधिकारी तुम्ही याच्यात बोला असं मला सांगितलेलं आहे। अब्दुल सत्तारांचं असं म्हणणं होतं की 18 महिन्यात 18 रुपये सुद्धा निधी दिला नाही अतुल सावे नाहीच दिला ना। अतुल सावे एका मोठ्या खात्याचे मंत्री आहेत। मी तर म्हणाल ते मंत्री आहे का ओएसडी फडणवीसांचे असंच वागतात, ते मंत्र्यासारखं वागतच नाही खरं बोलायला गेलं तर। मंत्र्यांचा कसा रोब असतो, मंत्र्याचा कसा धाक असतो, वाटतं ते कुठं अतुल सावेने दाखवला या संभाजीनगरच्या हितासाठी दाखवलेलाच नाही। एक फडणवीस सांगेल आणि हे डोलेल अशा पद्धतीने एवढंच त्यांचा रोल दिसतो ओव्हरऑल। आपण बघतोय महायुतीत जे आहे ते बंडखोरी पाहायला मिळते। चंद्रपूर असेल, अमरावती, पुणे, रायगड, संभाजीनगर, जळगाव आणि परभणीचा सुद्धा समावेश आहे। काय वाटतं हे ह्याचं होणार हे अतिरेकी बहुमत प्राप्त झाल्यानंतर, अतिरेकी सत्ता प्राप्त झाल्यानंतर हा असंतोष हा होतच असतो आणि त्याला भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळात हळूहळू का होत नाही सामोरं जावं लागणार। नाशिकमध्ये तुमच्या शिवसेनेत हंगामा पाहायला मिळतो। स्थानिक नेत्याच्या वागणुकीमुळे जे ते हा सगळा प्रकार घडल्याचं बोललं जातं। नाशिकचे नेते अनिल कदमांनी मातोश्रीची चर्चा करून फॉर्म भरला नाही, तर दुसरीकडे वसंत गीतेंनी फॉर्म घेऊनही फॉर्म भरला नाही अशी सूत्राची माहिती। मला नाशिकचं जास्त माहिती नाहीये, त्यामुळे मी काही त्याच्याविषयी बोलू शकत नाही। संजय राऊत असं काल म्हणतात की पश्चाताप झाला असेल तर पक्षप्रमुखांसोबत चर्चा करावी, ज्या पद्धतीने अब्दुल सत्तार यांनी भाजपसोबत टीका केली होती, वक्तव्य केलं। नाही, बरोबर आहे ना। संजय राऊत साहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य भूमिका आहे। ज्यांना ज्यांना असा पश्चाताप होत असतो, मला असं वाटतं त्यांनी या भूमिकेचा, ज्या घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे। लाडकी बहीण योजनेत घुसखोरी करून जे पैसे लाटले अशा 14,000 पुरुषाकडून जे आहे आता सरकार पैशाची वसुली करणार आहे। हे पण सरकार या योजनेत पूर्णपणे फसवणूक करते। मी कालही बोललो, या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे। 80 लाख महिला याच्यातून गाळल्या आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी 50-60 लाख महिला याच्यातून गाळण्याची 100% शक्यता आहे। केवायसी कारण, अन्य अटी शर्ती कारण, वेगळ्या अटी शर्तीत लादून याच्यातून कमीत कमी करायच्या। योजना बंद करता येत नाही ना, मग योजनेचे जे लाभार्थी ते कमी करायची ही कृती भारतीय जनता सरकारची। जसं त्यांनी शिवभोजनचं असंच केलेलं आहे। योजना बंद नाही करताना वर्षभर पेमेंट त्यांनी गरीब लोक बिचारे कंटाळून बंद करतात। तसंच आता लाडकी बहीणमध्ये काहीतरी वेगळी अट शर्त, माहेरचं, सासरचं, आधार कार्ड, हे लिंकिंग ते लिंकिंग, नोकरी, भाऊ बहीण जाऊ सगळं काढायचं आणि एक एक कमी करायची। मला वाटतं या सिस्टीमने 80 लाख कमी झाले, आणखी येणाऱ्या काळामध्ये 50-60 लाख कमी होतील आणि मला वाटतं अजून वर्षभरात या सगळ्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी नावापुरत्या राहतील अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं धोरण दिसतं। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने कुठेतरी हालचाली सुरू केल्या। जे आंदोलक मृत झाले होते त्यांच्या कुटुंबियांना, वारसांना आता MIDC जे ते नोकरी दिली जाणार आहे, त्या अनुषंगाने पडताळणी सुरू केली। स्वागत आहे, लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, कारण आंदोलकांनी जी भूमिका घेतली होती या भूमिका समाजासाठी घेतल्या होत्या आणि या आंदोलनामुळे जे जे कुटुंब उघड्यावर पडलेले, मला वाटतं त्यांचं आधार देणं ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे। सरकार जर याच्यावर पाऊल उचलत असेल तर मला असं वाटतं त्याचं स्वागत आहे। खरं तर गेल्या कित्येक दिवसापासून तुमचा असेल, महाविकास आघाडीचा असेल, कांद्याच्या प्रश्नावर लढा सुरू आहे। आज सुद्धा मंचरमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा आहे। मलाही निमंत्रण आहे मंचरचं, मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे। मी शिर्डीला आता चाललोय, शिर्डीहून पुण्याला जाताना मंचरला मी 100% थांबेल। जर आंदोलन भेटले तर आंदोलनात सहभागी होईल, परंतु कांद्याचा प्रश्न सरकारने 26 तारखेला सांगितलं होतं की 27 तारखेला आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करणार आहोत। चर्चा झाली, निर्णय अजून काही झाला नाही। कांद्याला भाव नाही, कांद्याची खरेदी केंद्र हे बाजारपेठेमध्ये सुरू करावे अशा प्रकारची आमची मागणी होती आणि मला असं वाटतं जो 2 लाख टन खरेदी करणार म्हटलेलं तो किमान 10-20 लाख टन खरेदी केला पाहिजे, कारण या कांद्याचं उत्पादनच 130 लाख टन या महाराष्ट्रामध्ये। असं असताना मला असं वाटतं 2 लाख टन खरेदी करून काही ऊस जळणार नाही। भाजपाची नाराजी रवींद्र फाटक यांना घातक ठरेल असा प्रश्न आता उपस्थित होतोय। अर्ज भरताना नायकांसह ठाण्यातील 9 आमदार गैरहजर। कोणी एकदम आमदार गैरहजर राहिले म्हणून एकदम